धुरंधर हा चित्रपट आहे ना त्यांच्यावरती निघालाय. तुमच्या भावंडांना काढताना तो जो सीन आहे ते तुम्ही बघता का? सगळ्या बातम्यांमध्ये देशाच्या सगळ्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलमध्ये त्याचं नाव आहे. ज्या लोकांनी त्याच्यावरती टीका केली त्यांना त्यांची पूर्णपणे काशी करून टाकली. अमेरिका पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आहे, बरोबर की नाही? इंडिया जी होऊन जाऊ दे ना एखादी पॉर्न इंडस्ट्री, त्याला मला तुझं हिंदी सोड, आमच्या मराठी भाषेत ये, तुला शिव्या म्हणजे काय असतात ते कळेल. ही आजची पिढी तुम्हाला वाटतं सॅक्रिफाईस करेल? कसलं सॅक्रिफाईस करेल? देशासाठी, समाजासाठी. बहिणीकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलला, आई वडिलांकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलला, आईकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलला. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रतिभा. अशा एका शूरवीराचा पुनरागमन झालंय. त्याचं आगमन झाल्यानंतर ही झंडू जनरेशन सगळी त्यांना आतल्यात उकळ्या फुटायला लागलेत की आमचा बाप आला, आमचा बाप आला. एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून घडलं आहे की पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना मारले त्यांनी. म्हणजे धुरंधर हा चित्रपट आहे ना त्यांच्यावरती निघाला आहे. इंडियाज गॉट टॅलेंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंडियातलं टॅलेंट, चांगलं टॅलेंट ज्या लोकांमध्ये आहे ते सगळं बाहेर काढायचं असा एक शो. आणि दुसऱ्या बाजूला इंडियाज गॉट लेटेंट, एक असं इंडियाचं टॅलेंट की जिथं तुम्ही तुमच्या आईवडिलांना काय तुम्हाला पैदा करताना काढताना किंवा असं का तुमच्या भावंडांना काढताना तो जो सीन आहे ते तुम्ही बघता का असा विचारणारा तो त्याच्या बाजूचा तो कोण, रणवीर अलाहाबादिया, तो हरामखोर. त्याच्यासोबत बसणारी ती 4-5 जणं, येणारे नवीन नवीन गेस्ट, खाली बसणारी लोक किंवा ती पोरं, अश्लीलतेचा कळस, शिव्या काय देत आहेत, काय घाणेरड्या गोष्टी बोलतायत, या सगळ्या गोष्टी बोलणारा आणि तो शो चालवणारा समय रायना नावाचा पोरगा एक कॉमेडियन म्हणून परत आलाय. सगळ्या बातम्यांमध्ये देशाच्या सगळ्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलमध्ये त्याचं नाव आहे. परत आला. काय करून परत आला? स्टँडअप कॉमेडीचा बादशाह मानणारा किंवा असा माणूस जो आता मागे काहीतरी त्याच्या त्या सगळ्या त्या रणवीर अलाहाबादियाच्या एका वक्तव्यावरून त्याला अटक झाली. त्याचा शो वगैरे काय डिलीट करण्यात आला. मुंबई पोलिसांनी सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर तो US ला होता, त्याने सगळं सांगितलं. मी ते सगळं पाहत होतो, म्हणलं बोललं पाहिजे काहीतरी. आपण एवढं सगळं पाहिलं पाहिजे तेव्हा आपण बोलू शकतो. आणि मग तो कसा डिप्रेशनमध्ये गेला, कसा त्याला प्रॉब्लेम येऊ लागला. 5-6 करोड व्ह्यूज येत होते, पाहिजे तेवढा पैसा कमवत होता या सगळ्या गोष्टीतून. आणि त्याला मग भयंकर मोठा त्रास झाला. आणि इतक्या दिवसानंतर तो त्या झंडू जनरेशनचा बाप आला. म्हटलं काहीतरी सुधार झाला असेल, पण नाही. कालच्या त्याच्या एकंदरीत सांगण्यातून त्यानं सगळ्या गोष्टी सांगितल्या की मला किती त्रास झाला आणि मी कशा पद्धतीनं फसलो गेलो. ज्या लोकांनी त्याच्यावरती टीका केली त्यांना त्यांची पूर्णपणे काशी करून टाकली, पार त्यांचं म्हणजे लायकीच काढून टाकली. त्याच्यामध्ये दिग्गज लोकांची नावं आहेत. तू एखादा शो चालवतोस, त्या शोमध्ये एखादे जे कोणी तो बोलवतोस त्या असल्या वल्गनात्मक गोष्टी बोलत असतील तर तुझ्यावरती त्याला असं वाटतं की माझ्यावरती टीका का केली, मला कशाला तुम्ही बोललात, मला कशाला तुम्ही अटक केलं, कशाला हे सगळी घाण, हे गुंडे त्याने शब्द वापरले. म्हणजे जे काही आपले हिंदुत्ववादी संघटना किंवा आपली जी काही सामाजिक लोक त्याच्यावरती आरोप करत होते ते सगळे गुंड. डिबेटमध्ये जे काही न्यूजवाल्यांनी सगळं TRP चुसला म्हणतोय, माझ्याकडून TRP चुसला, या सगळ्या गोष्टी ते ठीक आहे, त्या गोष्टी सोडून. पण एक गोष्ट मला समजत नाही, त्यावेळेला ते जे तू दाखवलं, जे तो माणूस बोलला तो देखील त्याच विचारांचा आहे, त्याचे देखील माइंडसेट तसंच आहे. याच्यावरती तुझं मत काय की लोकांनी काय बोलू नये? इतकी वल्गॅरिटी, इतकी घाणेरडी गोष्ट जेव्हा मग मला काय म्हणायचं आहे, अमेरिका पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आहे, बरोबर की नाही? इंडिया जी होऊन जाऊ दे ना एखादी पॉर्न इंडस्ट्री, आहेच, चालूच आहे सगळ्या गोष्टी. पॉर्नच झालाय हा. अख्खा सोशल मीडिया घाण झालाय. अख्खा सोशल मीडिया का घाण झालाय? कारण याच्यासारखी लोक येतात आणि वेलकम बॅक म्हणून टाळ्या वाजवणारी झंडू जनरेशन, त्यांना वाटतं की अरे वा, काय सॅक्रिफाईस केलं याच्या आयुष्यात, केवढं मोठं योगदान आहे या देशासाठी याचं. याच्या आधी कधी असं स्टँडअप कॉमेडी या भारतात झालाच नाही, दुसऱ्या देशांमध्ये आहेच नाही. आज मला माहिती आहे सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएशन आणि कंटेंट निगेटिव्ह चालला जातो, अश्लील चालला जातो, त्याला व्ह्यूज मिळतात, त्याला सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्याच्यामुळे त्यालाच पुश केलं जातं. मला तो काय काम करतोय त्याच्यावरती आक्षेप नाहीच. हसवण्याचं काम करतोय, स्टँडअप कॉमेडी आहे, निश्चित कर, पण त्याची सीमा काहीतरी पाहिजे. काल त्याच्या संपूर्ण 1 तासाच्या एपिसोडमध्ये त्यानं सगळ्यांना फाट्यावर मारला. अरे काय रे, मी असं आहे, मी तसं आहे, मी जे काय करणार ते करणार. आता मला शिवाय येत नाहीत. आता त्याला असं वाटत असेल की तो एकटाच, त्याला म्हणजे जे काय सुचतं किंवा तो स्टँडअप कॉमेडी, आपल्या गावागावात असली पोरं आहेत, गावागावात भयंकर शिव्या देणारी, हे तर काहीच नाही. त्याला म्हणा तुझं हिंदी सोड, आमच्या मराठी भाषेत ये, तुला शिव्या म्हणजे काय असतात ते कळेल. परत माईक घेऊन हातात उभा राहणार नाहीस तू. त्या रणवीर अलाहाबादियानं तो सांगतोय की त्या रणवीर अलाहाबादियानं 8 वेळा हा प्रश्न विचारला. काय की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं म्हणजे तुम्हाला आवडेल का सगळ्या गोष्टी पाहायला? 8 वेळा विचारलेला प्रश्न त्यानं 7 वेळा काढला आणि 1 वेळा ठेवला. तो चुकून नाही ठेवला. तुम्हाला समजत नाही या गोष्टी. तो जाणून बुजून ठेवला. तुम्ही जर कधी पाहिला असाल, एखादा चित्रपट जेव्हा येतो
जेव्हा तो कॉन्ट्राव्हर्सीमध्ये सापडतो तेव्हा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. एखादी गोष्ट जेव्हा अडचणीमध्ये सापडते तेव्हा त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळते. याच मार्गावरती, याच सगळ्या इक्वेशनवरती या समय रैनानं ती गोष्ट केली आणि त्याला जसं पाहिजे होतं तसं त्यानं करून घेतलं. कारण मोठ्या प्रमाणामध्ये यूथ जोडला होता आणि कुठेतरी बातम्यांमध्ये आपण आलो की संपूर्ण देशापर्यंत पोहोचलो, आपोआप आपली TRP वाढते, आपोआप आपल्या सगळ्या गोष्टी वाढतात. त्यानं ते केलं आणि त्याला तेच हवं होतं. त्याला माहिती होतं की आपण हा काय एवढा मोठा गुन्हा नाही आहे की हे ठीक आहे, आपण याच्यातून बाहेर निघू, पैसे चारून काही ना काहीतरी. आणि त्याने पैसे चारून तो पुन्हा आलाच, पुन्हा तो आला. पुन्हा त्याने काल सांगितलं की सीझन 1 संपला, आता 2 चालू करू, पुन्हा एकदा त्याच गोष्टी करू. ही सगळी या लोकांची स्ट्रॅटजी असते, सगळी स्ट्रॅटजी असते. तुम्ही जेवढीही लोक पाहाल जी बाउन्स बॅक झालेत ती मोठ्या प्रमाणामध्ये का होतात? कारण ते त्याच्या आधी काहीतरी कांड करतात, कॉन्ट्राव्हर्सी करतात. आणि काही नाही, त्याने 7-8 वेळा प्रश्न केला, काही नाही प्रश्न केला, एकदाच प्रश्न केला, पण तू जाणून बुजून ठेवलाय. जाणून बुजून त्या गोष्टी दाखवल्या जातात, व्हायरल केल्या जातात. याच्यावरती ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतला त्या सगळ्या लोकांना त्यानं फाट्यावर काल मारलं, सगळ्या लोकांना फाट्यावर मारलं. आणि आमची लोकं, आम्ही ती खालची पूर्ण टाळ्या वाजवतात, वा वा समय भाई क्या बात किया आपने, काय बोलला तुम्ही, काय बोलला. ही आजची पिढी तुम्हाला वाटतं सॅक्रिफाईस करेल? कसलं सॅक्रिफाईस करेल? देशासाठी, समाजासाठी एखादी क्रांती घडवेल? नाही घडवू शकत. एखादा इस्रायलसारखा छोटासा देश, एखादा छोटासा देश अख्ख्या अरब कंट्रींसोबत आणि आजूबाजूच्या देशांसोबत लढतो. का लढतो माहिती आहे का? का लढतो? तुम्ही जरा त्याची हिस्ट्री वाचा. का लढतो तो? कारण त्यांच्यामध्ये जुनून आहे. इथून आहे, इथून देशाविषयी प्रेम, सॅक्रिफाईस इथून आहे. तुमची आत्ताची जनरेशन तुम्हाला वाटते सॅक्रिफाईस करेल? ज्यांना असली लोक हिरो वाटतात ते सॅक्रिफाईस करतील तुम्हाला असं वाटतंय? तो पाकिस्तानमध्ये आपला सैनिक अजून आहे, कुलभूषण. या झंडू जनरेशनला काय माहिती आहे कोण आहे तिकडं? ते खरं सॅक्रिफाईस देशासाठी. त्या खालच्या अख्ख्या 1 तासाच्या एपिसोडमध्ये त्यानं किती घाणेरडे शब्द, वल्गनात्मक शब्द वापरले. अरे शिवाय मला पण येतात. घाटावरची आम्ही, हे समय रैनाचं अख्खं खानदान गेलं नसेल एवढी डेंजर माणसं आहेत आमच्याकडे गावाखेड्यांमध्ये. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण एक गोष्ट लक्षात घ्या. आपण कसं आहे, घरात गावात आपलं राहण्याची एक वेगळी गोष्ट असते. आपण शिव्या देतो, सगळ्या गोष्टी करतो. पण जेव्हा एखादा बाहेरचा माणूस येईल किंवा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण काय, नाही असं नाही, इथं असं नाही वागायचं, हे बरोबर नाही वाटत. ही जी अदब आहे ना, ही जी गोष्ट आहे, ही झंडू जनरेशन सगळं विसरून गेले. तो जेव्हा रणवीर अलाहाबादी असं बोलला ना की तुम्ही आईवडिलांचं हे सगळ्या गोष्टी पाहता का, तेव्हा तिथल्या बसणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये किंवा त्या सगळ्या गोष्टी पाहणार जेवढ्या लोकांनी ती व्हिडिओ ते सगळं स्टेटमेंट पाहिलं, त्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये गोलगॅरिटी आली की हा, माझ्या आईवडिलांना मी कधीतरी लहानपणी या सगळ्या गोष्टी करताना पाहिले. त्याच्यामध्ये तो डोपामिन आणि त्या सगळ्या गोष्टी पसरू लागल्या, त्यांच्या वाढू लागल्या. बहिणीकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलला, आईवडिलांकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलला, आईकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलला की अरे ठीक आहे, आजच्या जगात सगळं चालतं. त्या अमेरिकेत स्टेप सिस्टर, स्टेप मॉम, आता मी तुम्हाला सांगतो या गोष्टीविषयी मी अभ्यास केला आहे. याच्याविषयी तुम्हाला एकदा नक्की मी व्हिडिओ बनवून या सगळ्या गोष्टी मी सांगेन, किती भयंकर गोष्ट चालू आहे. हे जे मी आत्ता काही शब्द वापरले ना, मी त्याच्यावरती काल 10-12 दिवसामध्ये अभ्यास केला की काय भयंकर गोष्ट चालली. हे मला माहीत नव्हते. स्टेप काय, स्टेप मॉम, स्टेप, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा अभ्यास केला, माझ्या पायाखालची जमीन हरकली. ती जेव्हा तरुण हे यांनी वाक्य ऐकलं असेल ना, जेव्हा ही 7वी 8वी 5वीतली मुलं, कारण त्यांच्या डोक्यात सध्या तेच चालू आहे, सेक्शुअल आणि सेक्शुअल, बाकी त्यांना काही माहीत नाही आहे. तेव्हा त्यांनी तोच विचार केला असेल. त्यांनी तो विचार केला असेल का ते ऐकून की नाही, अरे हा बोललाय ते चुकीचं आहे, आईवडिलांबद्दल असं कोण विचार करतं का? नाही, तुम्ही हसलात, तुम्ही ते इमॅजिन केलं, हां त्यावेळचं ते आठवलं मला. आणि हा भडवा समय रैना सांगतो की काय उखाडायची ती उखाडा, मी दुसरा सीझन आणणार, मी काहीच चुकीचं केलं नाही. अरे तू चुकीचं कसं काय केलं नाहीस? तू जेव्हा बोलतो आणि ते तू जाणून बुजून त्या एपिसोडमध्ये ठेवतोस. त्यांनी सांगितलं की मी माझ्या जेवढेही एपिसोड आहेत त्यांच्यावरती माझं बारीक कटाक्षानं लक्ष असायचं आणि त्या सगळ्या गोष्टी पाहायचो. हे जाणून बुजून यानं ठेवलं. तुम्ही कॉमेडी करा, हसवा, बिंदास हसवा, पण त्याच्या सीमा, त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. चला हवा येऊ द्या शो आपण पाहायचो, त्यातही कॉमेडी केली जायची, त्यातही आपण मनमुराद हसायचो. आपल्या गावाकडे तमाशे वगैरे चालतात, त्याच्यातही अश्लील कंटेंट, अश्लील भाषा बोलली जाते, पण त्याला कुठे ना कुठेतरी ते वेगळ्या पद्धतीने घेतात, डबल मिनिंगने घेतात. पण इथे काय बोललं जातं, काय ऐकलं जातं? ती राखी सावंत, तिथे कोण तो दुसरा कोण तो माणसं येतात, ती नको तसल्या घाणेरड्या शब्दांना घाणेरड्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आपण म्हणतो आपल्या तरुणांवरती, आपल्या मुलांवरती परिणाम व्हायचा राहिलाय, कुठं झाला त्यांच्यावरती परिणाम? ते पाहून विचार करून बसले, पण त्यांनी सर्च करून सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण शाळांमध्ये काय चालतंय, त्या पोरांमध्ये काय चालवलं जात आहे, घरामध्ये तुम्ही काय करताय? समय रैनासारखा माणूस पुन्हा येऊन छाती बाहेर काढणं, अरे हे काय मोठेपणाचं लक्ष नाही आहे. मी काल सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी एक गोष्ट निश्चित सांगू शकतो, त्या मुलाकडे चांगला ह्युमर आहे, बोलण्याची एक कला आहे.
पण याचा अर्थ असा होत नाही की तू कोणत्याही दर्जाचं भाष्य करशील. आणि मग जर असं आहेच, असं जर आहेच, तर मी म्हणतो एखादी सरकार मान्य पॉर्न इंडस्ट्री चालवायला आपल्या देशामध्ये हरकतच काय आहे? कारण असंही आपण बोलतोय, विचार करतोय, आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये तोच अश्लील कंटेंट, म्हणजे दिवस सकाळी उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या डोक्यात पॉर्नच चालू आहे असंही. मग बिंदासपणे लिगली चालवा, धंदा तरी करतील, पैसा तरी कमवतील. असंही राहिलेच काय इंस्टाग्रामवर या सोशल मीडियावरती क्लिवेज दाखवून, छात्या दाखवून हजारो लाखो रुपये कमवले जात आहेत मुलींकडून. हे भयंकर वास्तव नाही का तुम्हाला? टाळ्या वाजवताय तुम्ही मूर्खासारखे. त्याने काय उखाडले देऊन इथं? काय उखाडलेत त्यानं? अमिताभ बच्चनला म्हणतोय इतकं पोलिओची ॲड तुम्ही केलीच, मग तुमचा पोरगा पायावर का उभा राहिला नाही? अमिताभ बच्चन ते शक्तिमान म्हणून, आपले शक्तिमान म्हणून ते सगळा रोल करणारे, त्यांना देखील त्याने काहीतरी फाट्यावर मारलं. सुनील पाल त्यांच्याविषयी देखील बोलला. नशीब देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, मी म्हणत नाही तर म्हटलं फटके खातो आता बरं. तुम्ही गुंड समजता राजकीय लोकांना किंवा या अशा गोष्टी बोलणाऱ्यांना. जेव्हा तुम्ही आक्षेप घेता त्याच्यावरती, हा मूर्ख माणूस हा हसून काय सांगतोय, काय करायचं ते करा, बहीणचो माझी उखडायची ते उखडा. अरे शिवाय आम्हाला येत नाहीत. अरे असे कितीतरी ह्युमर असणारी मुलं, फक्त ते तुझ्यासारखे मोठे होऊ शकत नाहीत. यांचं सगळं सेटल असतं, लक्षात ठेवा. यांच्या PR एजन्सीज, कुणी काय करायचं, कुठं व्हायरल व्हायचं, काय नाही, सगळ्या गोष्टी पैसे देऊन आजच्या जगात केल्या जातात. तुम्ही कुणाला मोठं करता याचा जरा एकदा विचार करा. हे हसणं, तात्पुरतं हसणं आणि अशा लोकांना तुम्ही मोठं करणं, हे फार येणाऱ्या काळामध्ये चुकीची गोष्ट आहे. ह्युमर बोलणं प्रत्येकाकडे आहे. तुम्ही एखाद्या मित्र टोळीमध्ये असा, तुमचा एखादा असा मित्र असतोच हसवणारा, बिंदास बोलणारा, मस्तपैकी बोलणारा, तुम्हाला सतत वाटतं अरे काय बोलतो तिच्या, काय हसवतो आम्हाला, असा मित्र पाहिजे. त्याने काय मोठी उकाडली नाही, फक्त तो सोशल मीडियावरती आला, मोठा प्लॅटफॉर्मवरती आला, त्यानं तो गॉट लेटेंट काय फॅटेंट काय शो काढला, त्याच्यामध्ये अश्लील वल्गर सगळ्या गोष्टी होत्या म्हणून चालल्या. आणि याची झंडू जनरेशन ह्याला पाहिजेच काय? यांच्या कॉलेजमध्ये जाऊन शाळा शिक्षण कमी, यांच्यामध्ये स्किल कमी, बाकी सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये बरोबर असतात. आपल्या शाळा कॉलेजांमध्ये काय रट्टा मारा, पेपर लिहा, ते सब काय ते छोटा मोठा इकडून तिकडून छापा कॉप्या करा, पास व्हा. बाकी काय लवबाजी करा, लफडेबाजी करा, पोरी पाठवा, मी एवढ्या काढल्या, माझे एवढ्या, तुझ्या तेवढ्या, या असल्या गोष्टी करण्यामध्ये आपण व्यस्त. सिगारेट प्या, दारू प्या, मजा करा, मौज मजा करा, हे जीवन पुन्हा नाही. असल्या गोष्टीमध्ये राहणारे आपण, आपली झंडू जनरेशन, काय हा देश प्रगती करणार आहे? जर चायना या देशातला प्रत्येक विद्यार्थी, घडणारा विद्यार्थी, जर तो काहीतरी इनोव्हेशन माझ्या देशासाठी व्हावं यासाठी झटत असेल, एखादा इस्रायली विद्यार्थी माझा देश एवढंच आहे पण तो क्रांती करणार आहे यासाठी झटणारा असेल, का त्यांना सेक्शुअल गोष्टी नाहीत? तर इस्रायलमध्ये तुमच्यापेक्षा सुंदर मुली आहेत, चायनामध्ये काय मुली नाहीत? किंवा चायनामध्ये असल्या गोष्टी नाहीत? आहेत, पण ते कशाला प्रमोट करतायत हे फार महत्त्वाचं आहे. आमचा देश कशाला प्रमोट करतोय? ज्या मुली छात्या दाखवत आहेत, पैसे कमवत आहेत, त्यांचे फॉलोअर्स, लोक त्यांना महिन्याला पैसा देत आहेत, 10-10, 20-20 लाख रुपये त्या सबस्क्रिप्शनमधून कमवत आहेत. सबस्क्रिप्शन कशाला? तर माझी छाती आता इथंपर्यंत दिसली ना, पैसे ते तुला अख्खी दाखवतो. असली घाणेरडी गोष्ट, इतकी वल्गॅरिटी, हे भेगार, ही सगळी जनरेशन ही तुमचा देश घडवणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कळेल तुम्हाला काय देश घडवणार आणि काय नाही ते. यांची विचारसरणी त्या पाश्चात्य लोकांकडे गेले, अमेरिकेसारखी, की आईलाही त्याच नजरेने, बहिणीलाही त्याच नजरेने, म्हणजे यांचा मेंदूच खराब होऊन गेलाय. असोत काय येणार, फक्त चिंता वाटते, येणाऱ्या काळामध्ये चिंता वाटते, बाकी काय वाटत नाही. या देशासाठी लढणारे, या देशासाठी कार्य करणारी अशी कितीतरी अगणित लोक आहेत जे आपल्या समाजाला माहितीच नाहीत. एखादा पद्मश्री दिल्यानंतर आपल्याला अरे वा, ह्याचं कार्य असं आहे का? आणि हे रायनान फायनान ही बाकीची फालतूक लोक जे काय करतायत, ह्या जंडू जनरेशनला शिकवतायत. आई वडिलांचं तुम्ही काय बघितलं का? तुम्हारे माका, तुम्हारे ह्याचा, आता माझ्या तोंडात शिवाय येत आहेत. मी तर लय घाणेरडा शिवरा माणूस आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत, पण मला माझी लिमिट माहिती आहे. मला माहिती आहे की आपण मराठी आहोत, घाटावरचे आहोत, शिवराळ भाषा आपली आहे, पण ती कुठे वापरायची, कुठे काय करायचं, त्याचं एक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आणि असल्या गोष्टींसाठी टाळ्या वाजवणारी तुमची जनरेशन काही नाही करू शकत, काही नाही करू शकत, खरंच काही नाही करू शकत. तुम्ही जरा एकदा जगातल्या चांगल्या देशांचा, तिथल्या शिक्षण पद्धतीचा, तिथल्या विद्यार्थ्यांचा, तिथल्या तरुणांचा, त्यांच्या ध्येयांचा अभ्यास करा. ते देश उगाच पुढे नाहीत. आपला देश आहे ना, आपला लोकसंख्येमुळे मोठा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आपल्याकडं लोकसंख्येची ताकद आहे म्हणून बाहेरचे देश आपल्यावर नजरा ठेवून आहेत. त्यांना माहिती आहे आपण एखादी कंपनी चालवली तर जास्तीत जास्त कन्झ्युमर इंडियामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये जे काही उभं राहणार आहे ते बाहेरच्या देशांमधून इथं आलेलं आहे. तुमच्या देशातलं किती उभं राहिलं याचा एकदा जरा विचार करा, खरोखर याचा विचार करा. मग कळेल तुम्हाला
की बाहेरच्या जगाने जर सगळ्या गोष्टी बाहेर काढून घेतल्या तर इंडियाकडे स्वतःची ताकद अशी काय आहे देशाकडे आपल्या? आपला तरुण जर सकाळी फोन घेऊन नुसत्या छात्या बघण्यात आणि बायांचे उघडे फोटो बघण्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त आहे, तर तो इनोव्हेशन करणार कसलं? कसला शोध लावणार? तो नक्की कसली इंजिनिअरिंग करणार? कसली टेक्नॉलॉजी शोधून काढणार? कसलं परिवर्तन घडवणार? त्या गोष्टीचा जरा विचार केला पाहिजे आपण. बघा तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती? त्याने काय कॉमेडी करावी तो त्याचा प्रश्न आहे, त्याच्या जवळचा आहे. पण आपण काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे जर आपण व्यवस्थित डिवाईड करून त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकत नाही, तर मग मात्र आपलं फार अवघड आहे, फार अवघड आहे. तो जर आपल्याला शिव्या घालून कंटेनर आपण जर हसत असू, तर मूर्खांनो तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात.